लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंदिनीचा पुरावा तिच्यावरच उलटलेला असतो. त्यामुळे वसुहत्या तिच्यावर हसत असते. काव्या तिथे पूजेचं ताट हातामध्ये घेऊन आलेली असते. ती वसुहत्याला म्हणत असते, आता सगळं येणारी वेळच ठरवेल कोण खरं आहे आणि कोण खोटं. तुमचा सगळा चेहरा आम्ही सगळे मिळून सगळ्यांसमोर आणू. काव्या दिव्यावर हात ठेवून हे म्हणत असते. तेव्हा जीवानंदिनी आणि पार्थी तिच्या हाताखाली हात ठेवतात. ते सगळेजण एकत्र असतात. त्या सगळ्यांच्या पाठीशी देव कायम उभा असतो. गणपती बाप्पा त्यांना पावलेला असतो. गणपती बाप्पाच्या डोक्यावर असलेले फूल खाली पडते. मिथुन काकाला नेमका तेव्हाच वसुहत्याच्या विरोधात पुरावा सापडलेला असतो. वसुहत्या आणि पिहू यांच्यामध्ये झालेले बोलणे सगळे रेकॉर्ड झालेले असते. मिथुन काका तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये वसुहत्याने सगळा गुन्हा कबूल केलेला असतो. वसुहत्याचा खरा चेहरा सगळ्यांना कळालेला असतो. काव्याला खूप राग आलेला असतो. काव्या वसुहत्याला म्हणत असते, तुमच्यामुळे आमच्या सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी सोडणार नाही तुम्हाला. काव्या रागाच्या भरात वसुहत्याचा गळा दाबते. वसुहत्या खूप घाबरलेली असते. तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.